काय मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नव्या ब्लॉगमध्ये. तर मी आज ब्लॉग करतो आहे ट्रॅव्हलिंगचा बोरिवली नॅशनल पार्कचा. तर तुम्ही बघा, चीन टबाक डमडम चीन टबाक डमडम. आता आम्ही चाललो आहे बोरिवलीला आलो आहे. इथून 10 मिनिटाचा रोड आहे. हा, आम्ही जाता जाताना लिंबूचा उसाचा ज्यूस पिणार आहे. म्हणजे त्यापुढे आम्ही जाणार आहे. इथून चालत 10 मिनिटाचा रस्ता आहे बोरिवली नॅशनल पार्कचा. तर आम्ही जातो, पहिले ज्यूस पितो, मग तुम्हाला भेटतो. ओके, चलो बाय बाय. तर आता गाईज भूक लागली पोरांना, नाश्ता करून आला नाही, ध्रुव नाश्ता करून आला नाही, तर हा पण जेवला नाही, तो पण लांबून आला आहे. तर बघा हे लोक समोसा खात आहे, तुम्ही पण खावा गाईस. गाईजला भूक लागली आहे. आम्ही ज्यूस पितो. चला वाव मग या. सो गाईज आता आम्ही सगळे एकत्र झालो आहे. आम्ही सगळे एकत्र चाललो आहे इथं. फक्त एक माणूस सोडून तो बघा एकटा नुसता. तू नुसते प्यार करते की नाही करते, फोनवर बोलत चाललंय. आमच्याकडे लक्षच नाही जरा, पण गाड्या पण बघत नाही. बघा कसं चाललंय. झालाय तो आता. म्हणजे आम्ही इथे एकटे चाललोय एकत्र आणि तो वेगळाच चाललाय. म्हणजे हे काय अर्थ आहे याला. काय आता आम्ही पोहोचलो आहे संजय गांधी नॅशनल पार्कला. बघू शकता हा गेट आहे. तर आता आम्ही बुकिंग करतो, सायकल वगैरे घ्यायचं का ठरवतो. चला, ध्रुव आमचा तिकीट काढतोय. तर बघा ध्रुव आमचा तिकीट काढतोय. दिसलं का, असं तिकीट आहे बघा. एंट्रन्स चाइल्ड थोडे 5 लोकांचे 470 झाले. 5 जणांचे 470 झाले. 30 रुपये मी ढापले. आणि एकाचे तिकीट किती, 94 रुपये 94. आता आम्ही एंट्री मारतोय. बघा तो पाठी चीन टबाक डमडम. आता पण त्याला तेच बोलतोय मजनू. बघा मजनू की मुझसे प्यार करते की नाही. यही चल रहा है उसका. बोलतच चाललंय. फिरायला आलो की कशाला आले काय. मित्रांनी आम्ही आता पोचलो आहे. बसने आलो. बसने 10 मिनटं लागले. बसचं तिकीट होतं किती, 10 रुपये तिकीट होतं ना रे. 10 रुपये. जर तुम्ही व्हॅनने येत असाल ना, तुम्हाला 50 रुपये तिकीट असेल. आणि जर सायकल तुम्ही बाय करत असेल ना, तर सायकलचे 2 तासाचे 80 रुपये आहेत. जर तुम्ही रेंटने घेतात तर 80 रुपये भेटेल. आणि एंट्रीसाठी तुम्हाला 35 रुपये द्यायला लागले. आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता किती भारी आहे. तिथपर्यंत जायचं आहे आम्हाला. आणि चला जाऊया. ये गाईज आपण सर्व इथे व्लॉग शूट करतोय आणि इथे सर्व पटेली मारतायत पोरी इम्प्रेस करायला. पण एक पण पोरगी कोणालाच भाव नाही देते. हे अनिश कोळगे द सस्ता व्लॉगर. फर्स्टच व्लॉग आहे भाईचा. आणि यो प्रवीण ज्याला होकार भेटलाय, फोनवर बोलत त्याला होकार भेटलाय. हा मंगेश जो शायनिंग मारायला आला इथे, जो फुल ड्रेसअप वेसअप करून पोरी इम्प्रेस करणारे. हा जीवन जो निस्ता पबजी खेळतो. निस्ता पबजी. या भावाकडे खूप टॅलेंट आहे. शिट्ट्या वाजवतो वगैरे. रुला दिया आपने. एक आदमी में इतना टैलेंट कैसे होता है? ते पोरींसाठी वाजवतं का कशासाठी वाजवतं का माहिती. आता इथं चाललंय आजूबाजूला पोरी, त्यांच्यासाठी वाजवतं का माहिती. टॅलेंट आहे का म्हणून फुल ड्रेसिंग मारून आले, चष्मे बिष्मे घालून. हा, ड्रेसिंग मारून आला फुल मस्त. म्हणून छत्री पण मागत होता भिजायला नको म्हणून. केस खराब होतील ना. हा बरोबर आहे. ध्रुवनी धोका दिला. येस, मी धोका दिला. मला छत्री आणायची नव्हती. खूप वजन होतं बॅगेत. छत्री भिजली असती. माझी छत्री भिजली आज असती. पहिल्यांदा ध्रुवने घरी विचारलेलं नाही, तर ध्रुवने डायरेक्ट सांगितलं मी जाणारच. त्या पुढे काय नाही वॉर्निंग देऊन आलोय या. की घरी मी चाललोय. येस. आणि रोज नाही होत. पहिली टाइमच झालंय. ध्रुवनी बर्थडेची पार्टी दिली नाही अजून. मी दिली. हे दोघे लेट आले. चला. आता फुल चालणार आम्ही. किती मिनिटं अजून रे. आम्ही हे कर ना, मी बोलतो. तर आता आपल्याला 20 मिनिटं लागतील. खूप मोठा चढ आहे. आम्ही तो चढणार आहे. ध्रुव आहे आमच्यासोबत. सर्व आम्ही
जोशमध्ये चढणार आहे. बोलून जाणार आहे. हा कधी माझ्या आयटमचा विषय निघतोच इथे. मेरी समझ में नहीं आता है बुढ़े, तू मेरे ही पीछे क्यों पड़ गया है? कभी दूध पिलाता है, कभी खाना खिलाता है, भाषण दे देकर तूने मेरे नाक में दम कर रखा है. त्याची आयटम बोलून झालंय, त्यांनी तिला होकार दिलाय. हा आता म्हणून तो ब्लॉग मध्ये येतोय. चला आता घरी जाऊन मग पिक्चर बघायला जाणार आहेत दोघे पण. आम्हाला एक टिप भेटली. नवीन प्लॅन काहीतरी. चला आम्हाला ही ऑलरेडी टिप भेटली जेव्हा आम्ही समोसा खात होतो. चला पुढे जाऊया. आता 5.5 किलो हवा घे हवा घे. हा प्रवीण आहे, हा मंगेश आहे, हा ध्रुव आहे, हा जीवन आहे आणि हा मी आहे. आणि एक चढ आहे तो तिथं ॲक्सिडेंट होतात खूप. दाखवतो तुम्हाला. हा चढ आहे ना, इथं सायकलने येताना खूप जणांचे ॲक्सिडेंट झालेत. तर येताना तुम्ही सांभाळून या. खूप मोठा स्लोप येतो. ओके. आता आम्ही पोचलोय इथं गेटच्या इथं काणी केवच्या. तुम्ही बघू शकता खूप लाईन आहे इथे. हे तिकीट काउंटर आहे. तिकीट 25 रुपीजला आहे. पर पर्सन 25 रुपये तिकीट आहे. चल जाऊया. याचे पण तिकीट बघा. पैसा हे तिकीट बघा. याचं 25 रुपये तिकीट आहे. इथून बुद्धिस्ट केव जाणारी. चलो आता आम्ही एंट्री मारली आहे. आता हलका रिमझिम पाऊस पण पडायला चालू झालाय. रिमझिम पाऊस येतो मस्त. तर माकडं बघू शकता. हा एक माकड व्हाईट टी शर्ट मध्ये. हा बघा माकड तो बघा दिसला. आता थोडा हलका पाऊस वाढत चाललाय. पाऊस वाढतच चाललाय जोरात. आणि आम्ही आता भिजणार आहे. फोन पण भिजणार आहे. मी आता. हे बघा तुम्ही यूज पॉईंट आहे, टॉयलेट आहे, ड्रिंकिंग वॉटर तुम्ही बघू शकता. चग्गा डाकू चिंग टपाक डमडम. आतमध्ये आलो आम्ही. तुम्हाला दाखवतो काय काय आतमध्ये. ते आम्हाला पहिलं दिसलंय. काय बोलतो? 1000 वर्षापूर्वीची लेणी आतमध्ये तुम्हाला दाखवतो. 1000 वर्षापूर्वीची लेणी आहे. तुम्हाला दाखवतो आतमध्ये. खूप शांतता आहे इथे. सो गाईज खूप अंधार आहे. आता आम्ही चाललो आतमध्ये गपचूपमध्ये. चला बघूया. चला या. लाईट दिसत नाही बघा. खूप अंधार आहे. मंजुमल बॉईज गायब होऊ शकतो आपण. प्रवीण तर पहिलाच गायब झालाय. कमी करा. खूप अंधार आहे. सर्वायवल करूया. अरे ना काय
किती अंदर सांगा ना असं. अरे काय दिसतच नाही. इथे भूतांचा साया आहे. इथे आम्ही खूप मोठे 5 भूत आहोत. इथे हा मंगेश काही दिसतच नाहीये. ही रूम टाकू या रूम्स मधनं कधी पण भूतांचा साया होऊ शकतो. कृपया करून लांबच राहा. हे मंगेश पाटील बोलते, मंगेश येडगे एक स्वतः भूत आहे. Let's go guys. Let's go. व्ह्यू बघू शकता तुम्ही. खूप ढगा असे दिसतात ते. आणि मित्र शिंग टपाकडम हव्या आता आम्ही डिश मारणार आहे. कोण किती मारणार डिश ते बघूया. कोण जिंकते बघूया. रेडी 1 2 3 गो. हे कुदून डिप्स मारत असतात. मी मस्त आरामात पावसात चिल करतोय. कम ऑन लेट्स गो, यू कॅन डू इट. हे जीवन हगलेले तिघांमध्ये कॉम्पिटिशन. आपल्या कॉलेजमध्ये प्रवीण जिंकलेले डिप्स मारण्यामध्ये, प्लँक मध्ये पण जिंकलेत. आता बघू ब्लॉगर बाहेर. हाताला बघ दगडा बघ भिंचो दगड टोचते रे. दोघांमध्ये फुल टक्करचा कॉम्पिटिशन. ए हा लेग हळूहळू मारतो. कोण जिंकते का माहिती. कोण जिंकते का माहिती. चला बघूया आपण. दोघांची पण स्टॅमिना खतम व्हायला आली आहे. मंगेशची फाटली यावेळेस. मंगेश आपला बॉडी बिल्डर चॅम्पियन आहे आणि एक आपला प्रो कबड्डी किंग आहे. फाटली मंगेशची फाटली. मंगेश बस. दोघं पण हारलेत. दोघे पण हगून टाकलेत एकत्रच. दोघं पण हारलेत. मी जिंकलो. मी ए चल वे. त्यांना जिंकून दिलं. अच्छा स्ट्रॅटेजी काय. चल जागा आहे का. माकडनी बॅग सोडली एका पुरीची. हे बघा दिसतंय का. ओ ये बघा इथून किती कठीण चालू करायचं आम्हाला. इथून बघा खूप अवघड आहे. काय नाही बघा इथून पायऱ्या आहे. तू पायऱ्या शायनिंग माणसं.
मित्रांनो आम्ही फिरून आलो आता वरती जाऊन. आता आम्ही जायच्या रस्त्यावर आलो आहे. आम्ही भूक लागली म्हणून आम्ही कलिंगड आणि पेरू खाल्ली. मस्त वाटले. इथं मस्त खूप मस्त वाटलं, बघण्यासारखं होतं खूप. तुम्ही पण या, खूप जुनं पुराणं होतं. कलिंगड आणि पेरू खाल्ला. हा पण कलिंगड मध्ये जे त्यांनी एकदम लाल तिखट मसाला टाकला त्याच्यात आमची हे पूर्ण टेस्ट बिघडली. आता शिव्या देणार होतो पण फॅमिली ब्लॉग आहे म्हणून नाही देऊ शकत. थोडं कॉम्प्रोमाइज करायला लागतात मला शब्दांवर. आता इथून 10 मिनिटांनी चालत गेल्यावर नदी भेटेल. आम्ही नदीमध्ये ते मस्त पोहतो. पोहत बसू 1-1.5 ध्रुवला तास. पोहता मला तुम्हाला पोहता येत छोटा छोटा व्लॉग मध्ये दिसणार आहे. ठीक आहे चला. एकदम शॉर्ट. हिरवाने दर्गहा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे हो नवे पंख पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा. सो आम्ही पोचलोय मित्रांनो. बघा किती भारी लोकेशन आहे खूप. आम्ही मस्त नदीमध्ये पोहणार. हे बॅग तिकडे घेऊन जायचं. अच्छा हे तिथं जाऊ बॅग इकडे ठेवू. लय मजा येणार रे. ये मज्जा येणार रे. मंदिरात पाडू. सो मित्रांनो मी पोचलो आता. तुम्ही बघू शकता इथं किती पाणी आहे. चेस्टपर्यंत पाणी आहे. चेस्टपर्यंत पाणी आहे. आता मी पण चेंज करतो. चला बाय बाय. मंग्या ध्रुव चाललाय. ये हे मंगेश